धन्यवाद धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. फेरीचा पुढचा मॅच दोघांची अपेक्षा वाढलेली असं मागचा मॅच पाहिला होता. बऱ्याच जणांना वाटते नारिंगे ग्रामस्थ क्रीडामंडळात संध्याकाळच्या वेळेला धावांचा पाऊस का पडतोय, कारण बदललेलं वातावरण आहे. थोडंसं वातावरण बदलले, हवा आहे, त्याच्यामुळे हवेच्या सदीनं आपण धावाई बघतोय. पहिला चेंडू मी म्हटलं हवा आहे, आज हवा सिक्सरचीच आहे आणि पहिल्या चेंडूवरती आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. बघा आखू टप्प्याचा चेंडू होता आणि आखू टप्प्याचा चेंडू गेलाय. बऱ्याच वेळेला काय असतं लो स्कोरिंग गेम हाय व्होल्टेज ड्रामा असतो आणि काही सामने असतात की हाय स्कोरिंग गेम मल्टीस्टार चित्रपटासारखा डिशूम वाला तसा मॅच आलो. आकाश पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर वाईड आहे, पाठीमागे निघून चाललाय चेंडू चाललाय दरम्यान वाईड. 4-5 धावांचा अहेर, 5 धावा. बघा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर आहे. तर्पण पाटील जॉईंट होतील आमच्या जोडीनं. हा मॅच स्टार्ट झालाय. आई भाऊ आणि मारंबलपाडा टीम पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करून आता दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. प्रथमेश कुडू आणि विशाल पाटील ही जोडी मैदानावरती तर षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. ऑन साइडला ट्रॅक करून खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. आणि मागच्या मॅचने तर्पण एक गोष्ट दाखवली, म्हणजे आता खेळणारे जे संघ आहेत ना, एक जो समज असतो एखाद्या मैदानावरती की संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाहीत, रन येत नाहीयेत, तसं नाहीये. बदललेलं वातावरण, बदललेलं ॲटमॉस्फिअर आणि वाहणारी थंडगार हवा, त्याच्यामुळे खेळपट्टी फ्रेश आहे आणि त्याच्यावरती धावा येऊ शकतात, हे मागच्या मॅचनं दाखवून दिले. येस डेफिनेटली वातावरणामध्ये बदल आपल्याला खेळामध्ये बदल नक्कीच वाटवतो. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळलेला चेंडू होता, त्याला खेचून घेतलं गेलं. लॉंग ऑन मधील क्षेत्रक तिथे तैनात होते आणि क्षेत्ररक्षक येऊन फेकी करेपर्यंत एक धाव सहजरित्या पुढे गेली. सर ज्याप्रमाणे आपण म्हटलं ना वातावरणामध्ये बदल, तर कालच्या दिवसापासून पाहिलं तर वातावरणामध्ये थोडंसं धूक आपल्याला बघायला मिळतं लवकरात लवकर. थोडंसं म्हणजे जे वाऱ्या वाहतात, खास करून खाडीयनकडनं वाऱ्या वाहतात, त्याचा थोडा परिणाम जाणवतोय. व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. टप्पा थोडासा हरून बसले प्रथमेश. मागच्या मॅच मध्ये कदाचित सुरुवात त्यांनी करून दिली होती. आता पुन्हा एकदा एक इनिंग खेळायचे, मोठी इनिंग, जसा काही गोष्टीचा उल्लेख नक्कीच होईल. पायावरचा चेंडू होता, पिक अँड फ्लिक. पायावरच्या चेंडूला पिक केलं, फ्लिक केलं, पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. धावांचा पाऊस पडतोय, फक्त प्रत्यक्षात पाऊस येऊ नये याची अशी प्रत्येक जण आशा करतोय, त्याच्यामुळे वातावरण पण तसंच आहे. 4 चेंडू 20 धावा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा प्रथमेश. डेफिनेटली पावसाची शक्यता आहे, परंतु पाऊस इथे धावांचा पडतोय, कारण 5च्या सामन्यामध्ये बघितलं तर जवळजवळ षटकार बघायला मिळाले. त्याच्या आधी जो सामना आपण बघितला सफाळावाला, सर त्या सफाळावाल्या सामन्यामध्ये जवळजवळ 10 षटकार आले होते आणि ते 6 षटकाराच्या जोरावरती आपण 77 धावांचं आव्हान जे समोरच्या संघापुढे ठेवलं गेलं होतं. त्यानंतर आपण बघितलं तर आता जो सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये सुद्धा हवेचा झोक आणि वातावरणाचा सर्व बघता तर फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हा बेनिफिट असेल, परंतु सर्व गोष्टी असताना फलंदाजांनी मेहनत घेणं गरजेचं आहे. म्हणजे मागच्या जसा तुम्ही 76 धावांचा उल्लेख करता, मागे 39 धावांचा पाठलागी झालाय. हे बघता ज्यावेळेला बॅटिंग येणार ना एखाद्या संघाची, त्यावेळेला विचार 30-32चा नाही होणार, आता तो 40चा होणार, 45चा होणार. थोडासा वेगळा विचार कदाचित करून प्रत्येक संघ आता मैदानावरती उतरतील. आई भावानी मारंबलपाडा देखील तोच विचार करतोय. कोलवाटा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टीमला गेलाय. एक चांगली इनिंग प्रथमेशची. 13 धावांची खेळी संपुष्टात, पहिला गडी बाद. विकेट बघा रिप्ले मध्ये, हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉटमहँडचा वापर जरूर झाला, पण तितकी ताकद नव्हती. फक्त ज्याला म्हणताय की हवेमध्ये चेंडूला खेळलं, डिस्टन्स जास्त जाऊ शकला नाहीये, तेही कारण होतं. विकेट गमावलाय तो पहिला. या विकेटनं कदाचित ओमसाई च्या संघाला
या सामन्यामध्ये परतण्याची संधी असणार आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 2020 अभि जाता क्रमांक 3 वरती फलंदाजी साठी सज्ज होतोय. असा उल्लेख केला मोरेगावचा खेळाडू आहे आणि आता मैदानावरती आई भवानी मारमलपाडा टीमचं प्रतिनिधित्व करताना अभिला पाहतोय. क्रमांक 3 महत्वाचा आहे. डावाला आकारणी द्यायची आहे, डावाला उभारणी द्यायची आणि एक टोटल सेट करायचे आहे. 20 झाल्यात, अजून 20 पाहिजे. पण ओम साई मोरी कामन मोरीचा संघ आहे. त्यांना माहिती आहे की आता समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा आहे. 1 विकेट मिळालाय, अजून 1 विकेट पाहिजे मोरी संघाला. अजून 1 विकेट पाहिजे म्हटलं. 1 विकेट मिळालाय. बॅक टू बॅक धक्के बे धक्का दे धक्का. 2 धक्के बसल्यात. बघा खेळ कसा बदलला. लास्ट 3 बॉल ट्रॅक पाहिले ना, 3 चेंडूचा खेळ पाहिला. पहिला स्टार्ट सुरुवात चांगला होता. सिक्सरनं सुरुवात झाली, त्यानंतर एक वाईट बॉल आला, सिंगल रन, एक पुन्हा एकदा वाईट आणि त्यानंतरचे 2 चेंडू जे आलेत हे मॅच मध्ये परतण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्याच्यामुळे गोलंदाजीमध्ये केलेला बदलही महत्वाचा आहे. जसा धनंजय आणि तुम्ही अगोदरच्या मॅच मध्ये समर्थन करत होते, ज्यावेळेला पहिले षटक कोणी हाताळायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्टार्ट कोणी करायचा, स्टार्ट करायचा, स्ट्राईक करायचा, ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा, या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला पहिले षटक 20 धावांचं आले आणि आता विशाल जो स्ट्रायकर आहे आणि गोलंदाज रेडी होतोय. दर्पण नक्कीच आपण जातोय सामन्याकडे. पुन्हा एकदा आई भवानी मारंबलपाडा आणि ओम साई मोरी यामध्ये सर्व असलेला सामना बघतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झालेत आणि 20 धावा या धावफलके लगावल्या गेल्या आहेत. दुसरे षटक हाताळणार दर्पण. दर्पण यानं बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या जोरावर त्यांनी सामना विजयी सुद्धा केला होता. दरम्यान विशाल आणि हर्षद यांची जोडी आपण आता मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. पहिल्या षटकात पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण 2 षटकार मोठे आपण बघितले होते, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती जे गडी बाद झाले ते महत्वपूर्ण गडी होते. दरम्यान दर्पण यांचा पहिला चेंडू असेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क तितकासा खास नव्हता. चेंडू निघतो तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल होता आणि फंबलचा फायदा होईल तो अतिरिक्त अजून एका धावेमध्ये, म्हणजे 2 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा फक्त नाही तर स्ट्राईक पुन्हा एकदा विशालकडे आलाय. ज्या विशालनं पहिल्या मॅच मध्ये स्टार्ट त्यांनी केला होता. अकूट टप्प्याच्या चेंडूला एक मोठा फटका आपण पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये. स्टार्ट त्यांनी केला होता, आता स्ट्राईक त्याच्याकडे आले. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पुलटोस स्ट्राईक करतोय कव्हरच्या दिशेनं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. लेंथ व्यवस्थित पाहिजे, लाईन व्यवस्थित पाहिजे. मागच्या सामन्यामध्ये दाखवल्या दोन्ही गोष्टी जर नसतील तर कदाचित तो चेंडू बाहेरही जाईल, षटकारही येईल. 1.2 चेंडूचा खेळ, धावसंख्या 23-23. नक्कीच लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवणं हे गरजेचं असेल. दरम्यान दर्पण यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. गुटनाट एक शॉट होता, चेंडू तैनात, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिकडे पुन्हा एकदा फंबल होत आहेत. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करायचं होतं, परंतु फंबल झाल्यामुळे इथे पुन्हा एकदा 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि थोडंसं जर आपण रेंज पाहिली तेव्हा तो मिड विकेट आणि लॉंग ऑन आहे, त्याच्या मधलं क्षेत्र आहेत म्हणजे वाईड इश्का कॉर्नर, त्यामुळे ते क्षेत्र थोडं मोठंही असतं, तिथून थ्रो येणं लांबही असतं. आणि ते धरलं होतं की विशाल आणि हर्षदनं 2 धावा मिळतील. हे 2 धावांनी 25 धावा. ऑन साईडला थोडं शफल होऊन केलंय, शफल केलंय. चेंडू जबरदस्त लेगचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला येऊन फिल्डर करेल. एकाच्या जागी 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज विशाल आणि हर्षद. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 27 वरती. 1.4 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. नक्कीच धावफलकर पाहिले आता 27 धावा आहेत, परंतु दोन्ही फलंदाज तितकेसे तरबेज आहेत, कारण एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा भर दिला जातोय. एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत कसं करता येईल याची चांगली माहिती त्यांना आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आणि एक सहज सोपा झेल टिपला जाईल तो क्षेत्ररक्षकाच्या मार्फत आणि गडी बाद होईल तो आई भवानी संघाचा. खमडीचे
रिप्ले मध्ये बघतोय दर्पण यांनी चेंडू हाताळला गेला होता. एकेरी दुहेरी धावा खेळून झाल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण मोठा फटका खेळणं सुद्धा तितकंच जरुरी आहे सर. ज्यावेळेला आपण म्हणतो एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय, परंतु कमी षटकांचे सामने आहेत आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा फलंदाज प्रयत्न करत असतो. ही लढाई अशी आहे ना, म्हणजे 100 मीटरसाठी ज्यावेळेला धावतो ना त्यावेळेला रेडी राहायचं आहे. 10,000 मीटरसाठी वेगळी तयारी आहे, पण 100 मीटरसाठी वेगळी लढाई. आता प्रवीण पाटील बाली याच्या माध्यमातून कित्येक संघ या मैदानावरती खेळले असतील. ॲज अ पॅकर म्हणून बऱ्याच संघांना त्यांनी संधी दिली आहे. ते आता स्ट्रायकर एंडलाय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. फीड केलं गेलं एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण प्रवीण पाटील बाली म्हटलं की आईसाईचा संघ असेल, अर्नाळ्याचा संघ असेल, कित्येक संघ ज्यांच्या माध्यमातून या मैदानावरती खेळल्यात मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि इथेच आता आल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 14ची सरासरी आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर आल्या या 8 धावा. थोडा आलेख थोडासा खाली आलाय. आता शेवटचा षटक आहे. 6 चेंडू आहेत. ओमसाई मोरीच्या संघानं थोडंसं कमबॅक केले. आता हे कमबॅक आहे का टीमसाठी वेलकम बॅक आहे ते येणारा काळ उत्तर देईल. पण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये अजून 12 40 होतील. 6 मध्ये 7 झाले तर 35 होतील. नक्कीच आलेख जरी खाली आलेला असला तरी आपण पाहिलं तर याच्या अगोदर जे सामने पाहिले होते ते 3 षटकामध्ये त्यांच्या 30-28 धावा होत होत्या. इथे थोडासा प्लस पॉईंट आहे तो आई भवानी मार्बलपाडा संघाकडे की 2 षटकामध्ये त्यांनी 28 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथून जर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 2 जर मोठे फटके बघायला मिळाले तर 10 ते 12 धावांनी नक्कीच फरक पडेल. आणि तोच फरक आपल्या विजयाच्या दृष्टीने आपल्याला मोठा फरक पडतो. यानंतर होणारा सामना आहे खुशी 11 वर्सेस ओमकार 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस काढण्यात येईल. दरम्यान बाली पुन्हा एकदा स्ट्राईकवर तरी आहे आणि यावेळेला चेंडूला पाठवून दिला. मिडोरी क्षेत्रामध्ये फुल टॉस चेंडू होता. चेंडूला पाठवून दिला सरळ 4 धावांसाठी सीमारेषा पार चौकार. बरोबर मधून बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट. कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्या क्षेत्रामध्ये प्रवीण पाटील अर्थात बाली यांच्या बॅटमधनं हा चौकार. या चौकानं स्कोर जाऊन पोहोचला 32-32. मिस्टर स्ट्रोक झाला. एक स्वतः गोलंदाज जातोय. पहिला चौकार आणि त्यानंतर आलेला आहे हा विकेट बाद. असताना स्वतःचा गडी बाद झालाय. डीजे मास्तर दाखवत रंग, परंतु इथे खेळाचे रंग वेगवेगळे आहेत सर. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूकडून प्रत्येक खेळाचा वेगवेगळा दृष्टिकोन आणि स्वतःचा रंग हा वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मराठीमध्ये सिरियल आहे रंग माझा वेगळा असं आहे. प्रत्येकाचा वेगळा रंग आहे. कोण आक्रमकता आहे, कोणाचा बचावात्मक आहे, कोणाचा एक कूल अँड काम अंदाज आपण पाहिलाय. कारण मागचा मॅच जसा आपण पाहिला होता एक आक्रमकता दोन्ही बाजूने पाहिली होती. म्हणजे आकाश पांडेचा खेळ पाहिला, मयूरचा खेळ पाहिला होता. जे आकाश पांडेला पण याच मैदानावरती 2019ला ॲज अ बेस्ट अस्पन म्हणून गेला होता तो खेळाडू. त्याने आपला खेळ दाखवला होता. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. आणि या सामन्यामध्ये मोरीचा संघ खेळतोय. धावा आहेत धाव फलकावरती 32. पण तुम्ही उशिरा दाखल झाल्यामुळे 3 धावांची जी पेनल्टी आहे म्हणजे याच्यामध्ये ॲड होतील. त्यामुळे त्याही गोष्टी कॅल्क्युलेट होतील. पंकज स्ट्रायकर एंडला आहे. स्विंग अँड मिस केलं या चेंडूला. पंकजला परतावं लागतंय. पंकज आल्या परत जातोय. आणि मागच्या जर बघितलं काही गोष्टी तर पण आपण पहिल्या 6 चेंडूवरती 20 धावा पहिल्या 6 चेंडू आणि नंतरचे 9 चेंडू आल्यात ज्याच्यावरती 12 धावा आल्यात. याचा अर्थ म्हणून मी म्हटलं ना तो आलेख थोडासा खाली आलाय. फक्त इतका खाली येऊन देऊ नका की आता समोरच्याला प्रतिस्पर्ध्याला जे आव्हान तुम्हाला उभं करायचे आहे ते आव्हान आहे. इथे संधी आहे पुन्हा एकदा ओमसाई मोरीच्या संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा येत आहेत आणि आपला खेळ दाखवतात. नक्कीच आपण जेव्हा आलेखचा जेव्हा चर्चा केली त्यावेळेला स्टॉक मार्केट जेव्हा खाली येत असतं ना त्यावेळेला ते वरती जाणं सुद्धा गरजेचं असतं. कारण पूर्ण स्टॉक मार्केट जर खाली आलं तर पूर्ण स्टॉक मार्केट क्रॅश होऊ शकतं. तिथेच फलंदाजी करणारा संघ आहे जर एकदम खाली आला तर आपल्या स्कोरबोर्डला एकदम स्टॉप लागू शकतो. पुढचा चेंडू यावेळेला मात्र मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न होता. उजवष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. थोडासा ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता परंतु पडल्यानंतर खालच्या टप्प्यात राहिला आणि बॅट आणि बॉलचा स्विंग अँड मिस आपण बघायला मिळतोय. नक्की. पण तर पण काय असतं शेअर मार्केटला लो सर्किट हाय सर्किट असतं. एकदा जास्त खाली गेला का तो बंद होतो.
हाय सर्किट पण असतं, पण इथे तसं नाही. तुम्ही खाली गेला तर अजूनही खाली जाऊ शकतो. धावा आहे धाव फलकावरती 32. 5 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडूचा खेळ आहे. इनिंग मधला 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मोठा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 त्याच्या डोक्यावरनं चेंडू आर पार सीमारेषा पार षटकार. या षटकारानं थोडीशी खलबली मचवलेली आहे. या षटकारानं स्कोर जाऊन पोहोचला 38. विशालच्या बॅटमधनं षटकार आपण पाहिला. बिग हिट. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. लास्ट बॉल. व्हाईट बॉल आला. याचा अर्थ अजून लास्ट बॉल यायचा आहे. 39-39. प्रेशर 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 म्हणता येईल, कारण ज्या वेळेला षटकार लागला मोठा फटका येतो त्यावेळेला गोलंदाजावर थोडंसं प्रेशर आपल्याला बघायला मिळतं. लाईन अँड लेंथ भरकटली जाते आहे, कारण स्वतःला सावरणं गरजेचं आहे. सागर यांचा शेवटचा चेंडू असेल, या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केलाय. सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार आई भवानी मार्बलपाडा संघासाठी. डीजे मोठा फटका खेळा विशाल यांच्या बॅटमधून बघितला तर फुल टॉस चेंडू होता त्यांना, आणि त्याचाच फायदा घेतला गेला. चेंडूला पाठवून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये सरळ 6 धावांसाठी. आणि पेनल्टी लागल्यामुळे 45 धावा या धावफलकाने लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऍड होतील 3 धावा, म्हणजे टोटल 48 धावा या आई भवानी मारंबलपाडा संघासाठी आपण बघतोय. तसंच जाऊया पुढच्या मॅचकडे. पुढचा होणारा मॅच असेल खुशी 11 आणि ओंकार 11. दोघा संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढच्या मॅचचा टॉस आपण हा घेत असतो. तिन्ही जर गोलंदाज पाहिले तर मधलं एक दर्पणचं 8 धावांचा षटक आला, पण पहिले 20 आणि नंतर 17. याचा अर्थ 2 षटकामध्ये जवळपास 37 धावा केल्या गेल्या, आणि 3 धावांची जी पेनल्टी आहे त्या पेनल्टीमुळे स्कोरबोर्ड अजून पुढे गेलाय. तो 48 49. मागे 39चा मॅच पाहिलाय, त्याच्यापेक्षा धमाकेदार येऊ शकतो असं नाही. ओमसाहेब मोरीकडे क्षमता आहे, फक्त आता जी आपण डगआउट मध्ये आलोय त्यावेळेला असलेला तुमचा कॉन्फिडन्स आणि आता जो डगआउट मधनं बाहेर येतोय आई हो आणि मारंबलपाडा, हा आत्मविश्वासाची लढाई आहे. शेखर पितळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. 2 संघ आहेत, ओमकार 11 आणि दुसऱ्या बाजूला खुशी 11. टॉस झालाय आणि टॉस ओमकार की खुशी. ओमकार 11च्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. पण आता असंही घडतंय दर्पण की आता टॉस किती इम्पॉर्टंट आहे तेही महत्वाचं आहे, कारण टॉस नंतर डिसिजन महत्वाचं आहे. तुम्ही जर फिल्डिंग घेतले तर प्रतिस्पर्ध्याला कमी धावांवरती रोखा, जर बॅटिंग केले तर कमीत कमी 40, मिनिमम 40. जसा तुम्ही लो सर्किटचा उल्लेख केला, आता पुढचा 1 तासभर तरी याच धावा कदाचित आपण पाहणार आहोत. नक्कीच या ग्राउंडवरती जास्तीत जास्त माहिती तुम्हाला असेलच. आणि ज्या वेळेला आपण उल्लेख करतो वातावरणाचा, त्यावेळेला वातावरण जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून थोडंसं दमट वातावरण संध्याकाळच्या 17मध्ये आपल्याला बघायला मिळतंय. धुकं याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय. तसं ग्राउंड पाहिलं, नारंगी क्रिकेट मैदान जर पाहिलं तर लश ग्रीन ग्राउंड आहे, आणि या ग्राउंडवरती खेळण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. नाईट क्रिकेटची मजा आपल्याला या इराच्या मैदानावरती बघायला मिळते. आणि क्रिकेटमध्ये एक गोष्ट असते, म्हणजे मोमेंटम जो असतो ना, तो मोमेंटम कॅच करायचा असतो. प्रत्येक वेळेला काय असतं की चेंडू उडतो तोच कॅच करतात, पण मोमेंटमलाही कॅच करायचं आहे. त्याच्यामुळे तेही तितकंच आवश्यक आहे, कारण मागचा मॅच जसं बघितलं होता मोमेंटम त्या बाजूला होता, पण जसं नारंगी संघमध्ये गेला आणि तो पहिल्या चेंडूवरचा तो हुकचा तो फटका मयूरचा, तिथून मोमेंटम पूर्णपणे बदलला, माहोल बदलला. तसा या मॅचमध्ये देखील घडू शकतो. त्याच्यामुळे तितक्या लवकर दोन्ही टीमला समजेल की आपल्याला काय करायचं आहे. मोरी टीमला माहिती आहे की आता 49 धावांचा पाठलाग प्रति चेंडू मागे बघितलं तर 16-17च्या मधली धावसंख्या जी उभारायची आहेत. 2 मोठे फटके आपल्याला खेळायचे आहेत, रिक्वायरमेंट आहेत, आवश्यक आहेत. 2 मोठे फटके तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये खेळायचे आहेत. जर एका ओव्हरमध्ये 4 आले तर फायदाच आहे. पण दुसऱ्या बाजूला आई भवानी मारंबलपाडा आता चॉईस करणार पहिले षटक कोण हाताळणार, कोण येणार पहिली ओव्हर घेऊन. कारण या पहिल्या ओव्हरमध्ये
तुम्ही धुक्याचा उल्लेख केला ना, ज्यावेळेला तुम्ही प्रवास करता फोर व्हीलरनं, धुकं आला का समोरचं दिसत नाही, पण जसं जसं पुढे जावं ना तसं दिसत जातं. तसं हे पहिली ओव्हर आहे. पहिली ओव्हर तशी आहे, कदाचित स्पष्ट होईल की हा मॅच कोणाच्या बाजूने चाललाय. नक्कीच जेव्हा सुरुवात चांगली होती ती चांगली सुरुवात शेवटपर्यंत टिकवून ठेवणं गरजेचं आहे. कारण मोमेंटम जर टिकवून ठेवला तर आपण शेवटच्या क्षणापर्यंत तो विजय घेऊन जाऊ शकतो. कारण सुरुवात जरी चांगली असेल परंतु अंत जर खराब असेल तर सामना विजय करणं कठीण होऊन जातं. तसं अंत जर चांगला असेल तर नक्कीच सामना आपण विजयाच्या दृष्टीने घेऊन जाऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आई भवानी मारंबलपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना जवळ 48 धावा या उभारल्या गेल्या होत्या. ओमसाई मोरी संघापुढे आता 18 चेंडूमध्ये 49 धावांचं हे आव्हान असणार आहे. 2 फलंदाज तयार आहेत, परंतु थोडंसं स्ट्राईकवरती आखणी जी आहे ती केली जाते. कारण पंचांना सुद्धा ते तितकंच क्लिअर दिसणं गरजेचं आहे. कारण ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा असतो. लाईव्ह किंवा कॅमेरामॅन टिपण्याचा प्रयत्न करतातच, परंतु त्यावेळेला ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय काय आहे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण ऑनफिल्ड अंपायर जे निर्णय देतील तो ग्राह्य धरला जातो. कारण ज्या वेळेला अनयुज्युअल डिसिजन असतात त्यावेळेला तो ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तोच ग्राह्य धरला जातो. आपण बघितलं तर आई भवानी मारंबलपाडा आणि ओमसाई मोरी यामधील सुरू असलेला सामना 18 चेंडूमध्ये खेळ प्रथम फलंदाजी करत असताना या संघाने 45 धावा उभारल्या गेल्या होत्या. त्यानंतर 3 धावांची पेनल्टी जी होती ती ओमसाई मोरी संघाला लागली होती. त्याच्या जोरावरती 48 धावा या एकूण जमा झाल्या होत्या आई भवानी या संघापुढे. त्यानंतर आता 49 धावांचं आव्हान असणार आहे ओमसाई मोरी संघाला. 49 धावांचं आव्हान जर पाहिलं तर तितकंसं कठीण नाही आणि तितकं सोपं सुद्धा नाहीये. कारण जर 18 चेंडूमध्ये 76 धावा होऊ शकतात तर 49 धावा करणं सुद्धा तितकंच सोपं असू शकतं, परंतु त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्याशिवाय आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचणं हे कठीण असेल. कारण एक पायरी करत पोहोचणं गरजेचं आहे. पहिल्या षटक हे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असेल. कारण पहिल्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते आणि कोणत्या प्रकारची फलंदाजी होते त्यावर पुढचे 2 षटक किंवा कोणाचा विजय होईल हे निर्णायक असेल. बिल्कुल आपने सही कहा. जैसे कहते हैं ना, मंजिल मिलेगी या ना मिलेगी ये तो किस्मत वाली बात है, लेकिन आप कोशिश ना करो ये कोई अच्छी बात नहीं है. त्यामुळे कोशिश करते रहो. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. त्यामुळे प्रयत्न करायचे आहेत. भले डोंगर आहे पण त्या डोंगरावरती चढून जायचं आहे, मजल गाठायची आहे, दरमजल करायची आहे आणि 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. या उद्देशानं ओमसाई खेळेल आणि त्याला डिफेंड करण्यासाठी आई भवानी मारंबलपाडा. पहिला चेंडू व्हाईट बॉलला सुरुवात झाली या मॅचला. एक धाव ही महत्वाची, एक चेंडू ही महत्वाचा. एक चेंडूनं गणित बिघडेल, समीकरण बदलेल. कोणासाठी गणित चांगलं जुळणे तर कोणाचं गणित चुकेलही. त्याच्यामुळे एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. टप्प्याचा चेंडू होता, पोझिशन मध्ये नव्हते. वेग जो होता ना, स्पीड, ते कदाचित वेग लक्षात आला नाहीये. इतक्या वेगाने चेंडू गेला, फुलच्या फटक्यासाठी त्याने गेला, पण चेंडू उसळी होती, वेगही होता. सिंगल रन. राजू आणि दर्पण ही जोडी मैदानावरती, तर गोलंदाज आशुतोष. नक्कीच पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या वेगामुळे चेंडू जाऊन आदळतो बॅटच्या स्टिकरवरती आणि त्याच्याच परिणाम स्वरूपात पाहिलं तर चेंडू गेला होता शॉटमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाही, परंतु 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. पहिलं तर एकेरी दुहेरी धावा सुद्धा ह्या घेतल्या जातात. कारण ज्या वेळेला 49 धावांचं आव्हान गाठायचं आहे त्यावेळेला मोठे फटक्यांसोबत एकेरी दुहेरी धावा सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. बिलकुल. म्हणजे कुठलीही गाडी तुम्ही घेतली, मोटरसायकल, 4 व्हीलर फर्स्ट गिअरमध्ये उचलायला लागते, पण जसा वेळ मिळेल तसा गिअर चेंज करा. सेकंड, थर्ड, फोर्थ, टॉप, वेळेवरती टॉप गिअरही टाकता यायला हवा. टॉप गिअर टाकायचा प्रयत्न होता आणि ते गडीबाज झालाय. थोडं आपण बघितलं जिथे ग्लोव्ज हात आला, स्पर्श होऊन चेंडू पाठीमागे प्रथमेशनं टिपला झेल. पहिला विकेट, पहिला गडीबाज. जेव्हा पहिला चेंडू खेळला होता त्याच वेळेला अर्थात तो उसळी आणि वेग याच्याशी जुळून येताना राजूला पहिल्या चेंडूवरती सुद्धा त्रास झाला होता. हाही चेंडू होता, त्यांच्या दिशेने आला होता, शरीराच्या दिशेने आला होता, पण इतकं जे रिफ्लेक्सेस होते कदाचित मागच्या पायावरती जायचं होतं ते जाता आलं नाहीयेत. हाताला लागून चेंडू पाठीमागे झेल टिपला गेलाय. पहिला लवकर विकेट प्राप्त केलाय आशुतोषनं. पहिला विकेट, 3 चेंडू 3 वरती पहिला गडीबाद.
नक्कीच पहिला चेंडू हाताळला गेला होता. पहिला चेंडू हा थोडासा वाईड आपल्याला बघायला मिळाला कारण लाईन थोडीशी भरकटली गेली होती, परंतु तिसऱ्या चेंडूवर त्याचा पुनरावृत्त आपल्याला बघायला मिळाला आणि त्यावेळेला चेंडूला पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू हातावर लागून निघून जातो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आशुतोष यांचं षटक पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकून गेलेत आणि 1 गडी सुद्धा त्यांनी बाद केला गेलेला आहे. धावसंख्या आहे ती 3. दरम्यान पुढचा एकदा चेंडू आणि आता मात्र दिशा, लाईन, लेंथ सर्व काही भरकटलेलं बघायला मिळतंय. चांगली गोलंदाजी करत असताना अशा प्रकारची गोलंदाजी होणं थोडंसं आपल्या संघाला नाराज करू शकतं. बऱ्याच वेळा काय असतं म्हणजे ॲक्शन जर बघितली थोडासा वेगळी आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा एफर्ट जो लावला जातोय त्याच्यामध्ये हा वाईट बॉलचा इशारा होतोय. 4 धावा धावफलकावरती स्ट्राईक एंडला बलराम. हो, पाठीमागे प्रथम हे सांगतात की भाई आपको यही करना था, तुम्हाला हेच करायचं होतं. नाग तुम्ही थोडासा विदिन द स्टंप किंवा शरीरभेदी गोलंदाजी करतात. ऑफ स्टंप पकडून तुम्हाला गोलंदाजी करायची होती, कारण या टप्प्यावरती जर गोलंदाजी केली, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण आकाश पांडेचा खेळ पाहिला होता, पण तो सुद्धा या टप्प्यावरती बीट झाला होता. या टप्प्यावरती ज्यावेळेला चेंडू आला होता त्यावेळेला तिथेही त्याला सामना करावा लागणार होता. त्यामुळे ही लाईन अँड लेन बेस्ट आहे. 4 चेंडू झालेत, 1 गडी बाद, 4. नक्कीच आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण या लाईनवरती जर गोलंदाजी केली तर कमीत कमी धावा आपण इथे खर्च करू शकतो. आशुतोष पुन्हा एकदा मार्गस्थ होतं. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या साईडला आला, म्हणजेच काय तर ऑफ कटर पद्धतीने हाताळलेला चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीत, हीच लाईन अँड लेंथ फॉलो करावी असा यष्टीरक्षकाचा निर्णय येतोय तो गोलंदाजासाठी. सुरुवात आतुष तितकी चांगली नव्हती, वाईडनं सुरुवात केली होती, पण विकेट आला आणि त्यानंतर थोडा आत्मविश्वासही आला. 2 गोष्टी आल्या, विकेट तर आला पण आत्मविश्वास देखील आलाय. मी म्हटलं ना, विकेट आला त्याही जोडला आत्मविश्वास घेऊन आला, त्याच्यामुळे त्याचा फायदा आशुतोषला झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 4 धावा धावफलकावरती आहेत. बरेचसे प्रेक्षक वर्ग म्हणजे सकाळी सुद्धा एक उल्लेख करत राहून झाला, कारण जे सफाळीचे आमचे मित्र आहेत मंगलदास घरत, नेहमीच प्रत्येकाला स्पर्धेला असतील, कॉमेंटेटर असतील, खेळाडू असतील, नेहमीच शुभेच्छा देत असतात आणि त्यांनी देखील आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून खुशी 11 सफाळ्यासाठी सुद्धा या स्पर्धेसाठी मंगलदास घरत जे म्हणतात चिकन बुजिंग सेंटर आहे त्यांच्याकडनं शुभेच्छाही झाल्या. तर मंगलदास नक्कीच आपलेही मनापासून आभार आहे. कित्येक लोक आहेत हे या मैदानावरती येऊनही सामना बघतायत आणि यूट्यूबवरती देखील DVNच्या चॅनलवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. आता 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 45 धावा अजून करायचे आहेत. नक्कीच आपण पहिलं षटक पाहिलं तर पहिलं षटक सुरुवात थोडी खराब झाली होती, परंतु अंत चांगला केला गेला आशुतोषाच्या. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला मात्र थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जातोय, सरळ शरीरावरती आदळतोय, कोणताही संपर्क होत नाही बॅट आणि बॉलचा, त्यामुळे निर्धाव चेंडू दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती. अजून एका गोष्टीवर चर्चा होईल. 11 चेंडू 45 धावाची आवश्यकता आहे. समोर 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 खेळ आहे. अभि आल्यात, अभिनं झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2 दुसरा गडी बाद, दुसरा विकेट गॉन. प्रयत्न केला, चेंडूला लॉंग ऑन द रिझन मध्ये खेळायचं होतं, बॉलरच्या डोक्यावरून खेळायचं होतं. प्रेशर सर ज्यावेळेला आपण म्हणतो ना निर्धाव चेंडू येतात किंवा गडी बाद होतात, त्या फलंदाजी करणाऱ्या संघावरच्या फलंदाजीवरती जास्तीत जास्त प्रेशर येत असतं आणि ते प्रेशर मध्ये चांगला खेळ करणं महत्वाचं आहे. नाही, तो दबाव येणं स्वाभाविक आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही 49 धावांचा पाठलाग करता आणि विदाउट प्रेशर खेळणार हे होणार नाही. क्रिकेटचा खेळ दबावाचा, क्रिकेटचा खेळ प्रेशरचा आणि क्रिकेटचा खेळ प्रेशरला हँडल करण्याचा आहे. त्याच्यामुळे प्रेशर येणं स्वाभाविक आहे. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळेला करतोय या मैदानावरती त्यावेळेला प्रेशर येणं स्वाभाविक आहे. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला, चेंडू निघून गेला, सरळ पायावरती आदळला, कारण चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला गोलंदाज विकी याच्या मार्फत. आतापर्यंत चांगले चेंडू विकी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना झेल होईल का, आणि मात्र यस चांगला झेल टिपला जातोय पुन्हा एकदा आई भवानी मार्बलपाडा या संघामार्फत आणि गडी बाद होईल तो ओम साई मोरी संघाचा. 4 धावांवरती 3 गडी बाद, 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर DJ
त्याच्यामुळे ती आहे एक बाईकची चावी जो शिरगावचा संघ खेळला त्याच्या डगआउटच्या ठिकाणी एक बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणा प्रेक्षकांना खेळाडूंना सापडले नक्कीच आपण कॉमेडी बॉक्सच्या दिशेने आणून द्यायची आहे. एक बाईकची चावी जी हरवलेली आहे जर कोणाला सापडल्यास आपण ती समोरच्या कक्षा दिशेने आणून द्या. नवीन फलंदाज श्रीकांत. क्लीन बॉल सर यष्टी उद्ध्वस्त अजून एक विकेट. आणि एका गोष्टीवरती जे तर पण मी चर्चा करणार होतो की मागच्या जो एक सामना झाला खास करून 39 धावांचा पाठलाग ज्यावेळेला होत होता त्या एका सामन्याने एक गोष्ट दाखवलेली आहे. कदाचित आता आई भवानीचा संघ व्यवस्थित खेळतोय. एक तर तुमच्याकडे चांगली धावसंख्या उभारण्यासाठी फलंदाज असावे पण ती रोखण्यासाठी गोलंदाज पण पाहिजे. फक्त बॅटर नाही आहे ते बॅलन्स पाहिजे. टीममध्ये किमान 3 पैकी 2 स्ट्रायकर पाहिजे 2 चांगले गोलंदाज पाहिजे तर तुम्ही उभारलेल्या धावा रोखू शकतील. अन्यथा तुम्ही किती धावा उभारा प्रतिस्पर्धी संघ जर तगडा आहे तर धावांचा पाठलागही होऊ शकेल. नक्कीच दोन्ही संघांकडून तेवढंच चांगलं योगदान देण्यात येतं आणि ते योगदान कधी योग्य ठरतं तर ज्यावेळेला आपल्या संघामध्ये बॅट्समॅन आणि गोलंदाज सुद्धा तितकेच मातब्बर असतील त्यावेळेला. सध्या आपण पाहतोय ओमसाई मोरी वर्सेस आई भवानी मारमलपाडा हा संघ 4 धावांच्या बदल्यामध्ये 4 गडी सुद्धा बाद झालेत. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत पाहिलं तर विकी यांची चांगली गोलंदाजी फिरकी गोलंदाजी आपण बघायला मिळते. यावेळेला मात्र चेंडूला पाठवून दिला फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने परंतु चेंडू क्षेत्रक्षेत्र आहे का आणि यस पहिला दुसरा अटेम्प्ट मध्ये चेंडूला कॅच केलं जातं आणि चांगला झेल म्हणता येईल आपल्याला. थँक्यू. धावफलकावरती धावा 4 बघतात पण ज्या गोलंदाजाने आता एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्यात विकी हॅट्रिकही घेतले. हॅट्रिक नोंदवण्याचा मानही विकीनं पटकावलेला आहे. पाटील परिवाराची स्पर्धा काही विक्रम असतात काही अचिव्हमेंट असतात त्यापैकी आता विकीची अचिव्हमेंट आहे. त्यानं हॅट्रिकही घेतले 4 विकेट एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेण्याचा पराक्रम त्यानेही केलाय. शेवटचा षटक हाताळण्यासाठी अभि आता जवळपास औपचारिकता बाकी कारण 6 चेंडू आणि 45 धावा. बऱ्याच अचिव्हमेंट असतात जसं मागे बघितलं 4 विकेट मॅडन एकही धाव त्याने खर्च केली नाही आहे. या गोष्टी हायलाईट असतात त्यामुळे विकीसाठी ही अचिव्हमेंट आहे. हॅट्रिक आहे 4 विकेट आहे मॅडन ओव्हर आहे सोनेबे सुहागा असं म्हणूया. आणि आपली निवड का म्हणजे आई भवानी टीम मारामलपाडा टीमनं आपल्या या संघामध्ये खेळण्याची संधी का दिली आहे ते पूर्णपणे विकीनं दाखवून दिले. त्याच्याकडे चांगला टप्पा आहे लेंथ आहे थोडासा घुमावी आहे म्हणजे थोडा चेंडू फिरतोय याचाही फायदा त्याला झाला आहे. 4 चेंडूची जवळपास औपचारिकता आता या मॅच मधली बाकी आहे. क्रॉस बॅटर फटका अलॉंग द ग्राउंड लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पुढचा मॅच ओमकार 11 आणि खुशी 11 सफाळे. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणतील आपल्याला आई भवानी मारमलपाडा या संघाकडून कारण वारंवार पाहिलं तर सातत्य जे आहे ते गोलंदाजी मला पाहायला मिळालं. कारण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. कारण लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आणि ती मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न हा नक्कीच यशस्वी ठरतोय मारमलपाडा संघाकडून. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज आणि कीपर एवढेच दोघं जण खेळतात का अशी पुनरावृत्ती आपल्याला बघायला मिळते स्क्रीनवरती. कारण अभि यांना पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकून दिले आतापर्यंत फक्त एकही धाव दिलेली नाहीये. 2 धावा मात्र खर्च केल्यात आणि यावेळेला मात्र अवांतर धावेचा इशारा ते पंच आमच्याकडे वळतील अवांतर धावेचा इशारा येतोय. धावफलकात धावा आहेत 7 49 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा खराब फलंदाजी शॉर्ट सिलेक्शन म्हणता येईल स्ट्रॅटेजी या सर्व गोष्टी नीट नाही आखल्या गेल्या आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि याच्या जोरावरती आई भवानी हा संघ विजय प्राप्त करतोय. आई भवानी संघाचं अभिनंदन आणि ओमसाई मोरी संघाचं पुन्हा एकदा हार्दिक आभार कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. येणाऱ्या वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा राहतील कारण